मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत 2024 मध्ये 1050 रुपयावरून 3000 रुपये प्रति लाभार्थ्यांना दिलं जाणार आहे। यासाठी प्रस्ताव सुद्धा सादर करण्यात आलेला आहे। पूर्ण मी तुम्हाला प्रूफ सहित या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी एक समजून घ्या, तुमच्या कुटुंबातील तुमचे आई वडील असतील, तुम्ही स्वतः असेल, तुमचे आजी आजोबा असेल, या योजनेअंतर्गत तुम्ही बसत असाल तर या योजनेमध्ये तुम्ही 100% लाभ घेतला पाहिजे। मित्रांनो, 1500 रुपये सध्या या योजनेअंतर्गत लाभ प्रति महिन्यासाठी दिलं जात आहे। 1500 रुपये प्रति महिना म्हणजे प्रति दिवस तुम्हाला 50 रुपये। मित्रांनो, चहा पाण्यासाठी 100% हे पैसे तुमच्या कामाला येऊ शकतात। ध्यानात ठेवा, 50 रुपये म्हणजे सध्या तुमच्या वयोमानानुसार तुम्हाला काम होत नाही आहे, 100% अनुदानावरती तुम्हाला केंद्र सरकार आणि राज्य सरकार 1500 रुपये प्रति महिना देत आहे। कसल्याही पद्धतींची तुम्हाला परतफेड करायची नाही आहे। ध्यानात ठेवा, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना असेल, भूमिहीन शेतकरी लाभार्थ्यासाठी या योजनेमध्ये सुद्धा लाभ दिला जातो। या संदर्भात पूर्ण डिटेल्स माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून पूर्वी घेतलेली आहे। या व्हिडिओच्या एंडमध्ये मी एक व्हिडिओ लावतो। संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये तुम्हाला पात्र व्हायचं आहे, अटी शर्ती काय आहेत, अर्ज कोणत्या ठिकाणी करायचा, कागदपत्रे कोणकोणते लागतात, या संदर्भातील पूर्ण डिटेल्स माहिती आपण आपल्या चॅनलवरती ऑलरेडी घेतलेला आहे। या व्हिडिओच्या शेवटी मी तो व्हिडिओ लावतो। जर तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा असेल तर तो व्हिडिओ नक्की एकदा पाहून घ्या। आता आपण मेन मुद्द्याकडे वळूया, ज्यासाठी आपण हा व्हिडिओ घेतलेला आहे। तो म्हणजे 1500 रुपयावरून 3000 रुपये संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दिले जाणार आहेत। यासाठी जो प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे, याविषयी ज्या मंत्र्यांनी माहिती दिली आहे ती माहिती आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ठेवा, म्हणजे सर्वप्रथम तुम्हाला उपयुक्त असे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध होतील, तुम्हाला मिळत जातील। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, ही माहिती तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे। व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पाहून घ्या। संजय गांधी व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांना मिळणार घरपोच मानधन मंत्री हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आली आहे। मित्रांनो, पुढे सविस्तर समजून घ्या। तुम्हाला पूर्वी जी मदत दिली जात होती संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत व श्रावणबाळ योजनेअंतर्गत 1500 रुपयावरून 3000 रुपये केलं जाणार आहे, या संदर्भात सुद्धा माहिती देण्यात आली आहे। राज्यातील दिव्यांग, वृद्ध आणि निराधारांना संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत मिळणारे मानधन आता त्या महिन्यात थेट पोस्ट ऑफिसद्वारे घरपोच दिले जाणार असल्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधान परिषदेत सांगितले आहे। मित्रांनो, राज्यातील दिव्यांग, वृद्ध व निराधार यांना विविध योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या मानधनात वाढ करण्याबाबतचा प्रश्न सदस्य प्रसाद लाड यांनी उपस्थित केला होता। त्यावेळी मंत्री श्री सामंत बोलत होते। या चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य सर्वश्री सतेज पाटील, शशिकांत शिंदे, परवीन दटके यांनी सहभाग घेतला होता। आता आपण मेन मुद्द्याकडे वळूया। हा अनुदान 3000 रुपये कशा पद्धतीने दिले जाणार आहे या संदर्भात समजून घेऊया। संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात दरमहा 1000 रुपयावरून 1500 रुपये इतकी वाढ करण्यात आली आहे। पूर्वी 1000 रुपये अनुदान दिले जात होते, आता यामध्ये वाढ करून 1500 रुपये दिले जात आहेत, म्हणजे 1500 रुपये प्रति महिना दिले जात आहेत। तसेच डिसेंबर अखेरचे मानधन सर्वांना देण्यात आले आहे। डिसेंबरपर्यंत ज्या लाभार्थ्यांना अनुदान मिळालेले नव्हते अशा लाभार्थ्यांना अनुदान मिळालेले आहे। 1500 रुपये इतकी मिळणारे मानधन आता वाढ करून 3000 रुपये प्रति महिन्यासाठी लाभार्थ्यांना दिले जाणार आहे, असा उल्लेख सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेला आहे।
करण्यासाठीचा प्रस्ताव ध्यानात ठेवा. पूर्वी 1500 रुपये दिले जाणार होते, आता यामध्ये वाढ करून 3000 रुपये करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येणार असल्याची माहिती मुश्रीफ यांनी सांगितली आहे. आता पोस्ट बँकेच्या मदतीने सर्व प्रकारचे मानधन थेट घरपोच मिळण्याची सोय करण्यात येईल. आर्थिक निकषात जो मर्यादा आहे वाढवण्यात येईल. त्यानंतर दिव्यांग, वृद्ध आणि निराधारांना मानधन देताना निकष स्थिर करण्यात येईल असे श्री मुश्रीफ यांनी सांगितले आहे. मित्रांनो, ध्यानात ठेवा, पूर्वी जी रक्कम दिली जात होती यामध्ये वाढ होऊ शकते, कारण प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येणार आहे असा उल्लेख सुद्धा करण्यात आलेला आहे. मित्रांनो, जरी यामध्ये वाढ झालेली नसेल तर 1500 रुपये प्रति महिन्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता. हा व्हिडिओ पाहून घ्या.